श्रीमती तुलिप मिरांडा. महापौर महोदय, मी समर्थन करते कोली मॅडमच्या ह्या सूचनेला. एक तर आता स्वप्नाताई म्हणाल्या की NGOज येतात आणि समुद्र किनारा साफ करायचा प्रयत्न करतात, कांदळवनं साफ करायचा प्रयत्न करतात. मी आठवण देऊ इच्छिते ह्या सभागृहाला, अफरोज शाह म्हणून एक व्यक्ती हा अचानक कुठून उभरून येतो. माझा खूप जीवलगा मित्र आहे, माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होता, मिठीबाई कॉलेजला. त्याच्यानंतर आम्ही लॉ पण संगतीन केलं आणि एकदम दूर दृष्टिकोन असणारा, क्लिनिंगच्या संदर्भात एकदम म्हणजे खोलपणे जाऊन त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी बीच क्लिनिंग प्रोजेक्ट चालू केला. त्या बीच क्लिनिंग प्रोजेक्टमध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना, मग ते आपले CM साहेब ॲट अन इंटरनॅशनल लेवल, इवन पुतिन बिकेम हिज फ्रेंड बिकॉज ऑफ दॅट. आपले CM इन्व्हॉल्व झाले, ऑल द CM जो केम इन लाईन. मोठमोठे कलाकार त्याच्यामध्ये समावेश झाले. पर्सन लाईक अमिताभ बच्चन वेंट देअर अँड पिक्ड अप गार्बेज. आणि त्याच्यानंतर ह्याच सभागृहामध्ये हा विषय आला की बीच क्लिनिंग प्रोजेक्ट याला जर महानगरपालिका खर्च करतोय तर एका सामान्य साधारण व्यक्तीला हे पाऊल का उचलावं लागलं? एका सामान्य साधारण व्यक्तीला त्याची स्वतःची डंपर का खरेदी करा? एक विषय असा आहे मॅडम की पावसाळ्यामध्ये आम्ही लहानपणी असायचो तेव्हा मी समुद्राच्या एकदम बाजूला राहते. त्या दिवशी आपली मीटिंग झाली गावठाण आणि कोलीवाड्यांसाठी. ईस्ट इंडियन समाज तुमच्या पुढे आला. आमच्यामध्ये 4 जाती आहेत, आगरी, कोली, कुणबी, भंडारी. आणि त्याच्यामधला हा कोली समाज, जसं ताई म्हटल्या की वर्सोवा, मड हे आमचे गाव आहेत. आता कोली समाज तिथे राहणारा दरवर्षीचा हा प्रकार असतो. समुद्रामध्ये एकदा कचरा टाकला की आमचे आजी आजोबा सगळे म्हणायचे पावसाळी काळामध्ये समुद्राचं तोंड वाचलेलं आहे, तिथे जाऊ नये. कारण काय, जेवढा कचरा आपण समुद्रामध्ये टाकतो तेवढा तो बाहेर टाकतो, तो पोटामधून बाहेर येतो आणि तोच कचरा महानगरपालिकेला उचलावा लागतो. माझं हे म्हणणं आहे माझ्या ह्या बोलण्यावरून की आपण जेवढे सगळे ऍडव्हर्टायझिंग वरती खर्च करतो, एक आपण ऍडव्हर्टायझिंग वरती असं खर्च करायला पाहिजे की सगळ्यांनाच, मग ते लहान मुलापासून तर आजी आजोबापर्यंत, की गटार, समुद्र हा कचरा कुंडी नव्हे. आपले निर्मल्य कलश तिथे ठेवलेले आहेत, तरी सुद्धा लोक पिशव्याच्या पिशव्या समुद्रामध्ये खाली करतात. आज आपण जर म्हटलं तर आज तर गणपती विसर्जन झालेलं नाहीये, दुर्गा विसर्जन झालेलं नाहीये, तर मग हा कचरा कुठला आहे? हा सॉफ्ट वेस्ट आहे. हा सॉफ्ट म्हणजे पिशव्या आहेत, छोटे छोटे जे रिलीजियस आर्टिकल्स आहेत, तो समुद्र पूर्ण परत बाहेर टाकतो. आपल्या ज्या मूर्ती आहेत तो तर प्रकार आता नाहीच आहे. तो आपल्याला नंतर आणखीन 1 महिना सांभाळावा लागेल, जेव्हा सगळ्यांचे जाळे फाटतात, जेव्हा मूर्तींचे पीसेस वगैरे. आता तर आपण म्हणतो दॅट यूज आयडल्स मेड ऑफ मड इन्स्टेड ऑफ सिमेंट. हे सगळे जे इश्यूज आहेत ना, ह्याच्यासाठी जसं ताईंनी म्हटलेलं आहे, एक कोस्टल कमिटी असणं खूप गरजेचं आहे. कारण काय, त्याच्यामध्ये स्टडी करून ती पर्टिक्युलर बाब जी आहे, व्हेरियस टॉपिक्स जे आहेत, एक एक करून समितींपुढे आणल्या पाहिजे. विशेषज्ञ जे तज्ञगण आहेत त्यांनी त्याच्यावरती सुझाव दिला पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो कन्सल्टंट, देर आर मॅरिटाईम कन्सल्टंट्स हु कॅन बी अपॉइंटेड, व्हिच कॅन इम्प्रूव्ह द कोस्टल लाईन. हे सगळं खूप गरजेचं आहे. म्हणून माझा ताईंना पाठिंबा आहे. आणि जर एक व्यक्ती डिफरन्स करू शकतो तर महानगरपालिका डेफिनेटली इट्स अ वाईडर बिगर बॉडी. आणि हे असं बघू नका की समुद्र तट फक्त दादर, वर्सोवा आणि जुहू पर्यंत आहे, तर ते वर्सोवाच्या पुढे आमच्या मड गावापर्यंत, मड वरून पुढे आपण गोराईपर्यंत मुंबई महानगरपालिका आहे. पूर्ण समुद्र तटाला ही सुविधा मिळण्यात यावी, जिथे बीच क्लिनिंग आणि कचरा उचलण्याचं काम करण्यात यावं, अशी माझी मागणी आहे. धन्यवाद.